नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर आज बनवतोय आपण डाळीचे पराठे. हो, डाळीचे पराठे बनवतोय. तुम्ही डाळीचे थेपले सुद्धा बोलू शकता त्याला. तुम्हाला जे आवडेल ते बोला, पण टेस्टी होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण मी ते नेहमी बनवत असते. कारण आमच्याकडे ना 2 टाइम डाळ असते, दुपारी रात्री. त्याच्यामुळे मला ना खूप कंटाळा येतो डाळ खायचा. तर त्याच्यामुळे मग मी काय करते, कधी कधी असे पराठे बनवत असते अधूनमधून आणि ते खात असते. बबलूला पण जाम आवडतात. त्याच्यामुळे मग तुम्हाला तीच रेसिपी आज दाखवते. तर कुठलंच टाइम न घालवताना आपण ना डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. तर सगळ्यात आधी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते ना व्यवस्थित चाळून घेणार आहे. म्हणजे गुठल्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. कुठलाही पदार्थ म्हणजे आपल्याला कणिकपासून बनवायचा असतो ना, तर अगोदर आहे ना पीठ चाळून घ्यायचं. कारण कितीही बारीक दळलं असलं तरी चाळून घेणं खूप 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 गरजेचं आहे. कारण यामुळे काय होतं माहिती आहे का, पदार्थामध्ये सुद्धा खूप फरक पडतो आणि त्याच्यामध्ये काय राहिलं असेल किंवा कचरा असेल काय असेल तर तो निघून जातो. तर पीठ चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी 1 चमचा बेसन, पाव चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि थोडासा ऑरिगेनो टाकते. आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आहे ना आमचूर पावडर सुद्धा टाकले मी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर आता आपल्याला डाळ घ्यायची आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची डाळ घेऊ शकता, जशी तुम्ही घरामध्ये बनवता तशी. तर आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना पाणी अजिबातच यूज करायचं नाहीये. फक्त डाळीनेच आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जितकी तुम्हाला डाळ लागेल ना तितकी घ्या. एकदम पातळ असं पीठ मळू नका, थोडंसं घट्टसरच मळा. म्हणजे आपण अगदी चपातीला मळतो ना सेम तसंच मळायचं आहे. एकदम पातळ मळू नका आणि एकदम घट्ट पुरीसारखं सुद्धा मळू नका. तर आता आपण थोडी डाळ घेऊन ना पीठ मळून घेऊया. याच्यामध्ये बटाटा किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील ना तर त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा. कारण त्यामुळे सुद्धा टेस्ट आहे ना एकदम भारी येते. तर आता मी ना फटाफट ना हे पीठ आहे ते मळून घेते. तर आता बघा आपलं पीठ जे आहे ना ते मळून झालेलं आहे, म्हणजे एकत्र आलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल घेऊन ना परत एकदा सॉफ्ट असं डो तयार करायचा आहे पिठाचा. तुम्ही ना हे पीठ मळताना थोडंसं तीळ सुद्धा टाकू शकता. त्याने सुद्धा एकदम मस्त टेस्ट येते. मी कधी कधी तीळ टाकते, कधी कधी काहीच टाकत नाही, असा प्लेन बनवते. पण तीळ टाकून सुद्धा तुम्ही ट्राय करा, मस्त होतो. तर आता आहे ना आपण मस्त असं पीठ बघा मळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला याला 5 ते 10 मिनिटांना रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याचे पराठे करायला घेऊयात. पीठ आपण मळून 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघितलं मी पीठ मळताना काहीच म्हणजे असं वेगळं असं घेतलं नाही, एक ऑरिगॅनो सोडला तर. आणि तो पण पूर्णपणे ऑप्शनल आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही तुम्हाला आवडत असेल टेस्टमध्ये ना ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता कांदा वगैरे तर आपल्या डाळीमध्ये असतो त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा असं टाकत नाही. पण कोणाला तो कच्च्या कांद्याची जी टेस्ट असते ना पराठ्यामध्ये ती आवडते, तर ती तुम्ही इथे टाकू शकता. मी इथे आमचूर पावडर टाकले ना ती तुम्ही स्किप करून लिंबू सुद्धा टाकू शकता. म्हणजे लिंबाचा रस एक चमचाभर तुम्ही टाकलात ना तरी सुद्धा ती थोडीशी आंबट टेस्ट असते ना ती मस्त लागते पराठ्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही ते पण करू शकता. म्हणजे आमचूर पावडर आणि ऑरिगॅनो सोडलं तर सगळं काही घरामध्ये असतं. आणि ते नसेल, आमचूर पावडर आणि ऑरिगॅनो नसेल तर तुम्हाला काय टाकायचं ते पण मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे एकदम इझी रेसिपी आहे. काही असं एकदम असं वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही बघितलं एकदम इझी आहे. अजून एक गोष्ट ती म्हणजे मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट टाका. कारण डाळीमध्ये ऑलरेडी आपलं मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं याच्यामध्ये. आपण नेहमी जे पराठे बनवतो तेव्हा कसं मीठ आपण त्या हिशोबाने टाकतो. तर जी आपण डाळ बनवलेली असते ना त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे तुम्ही मीठ जास्त टाकू नका. मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट टाका. एवढ्या गोष्टी जमल्या ना तर तुमचा जो पराठा आहे ना 1 नंबर होईल. तर पीठ आपलं रेस्ट होते ना तोवर 5 ते 10 मिनिटं आपल्याला वेट करायला लागेल आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला दाखवते. तर आता बघा आपलं पीठ छान असं मुरून दिलेलं आहे मी. आता ह्याचे आहेत ना गोळे करून घ्यायचे आहेत. जसं आपण चपातीला करतो ना त्यापेक्षा थोडेसे मोठे आपल्याला गोळे करायचे आहेत. कारण चपाती आणि पराठ्यामध्ये हाच फरक असतो की म्हणजे पराठा थोडासा जाडसर असतो आणि चपाती आपली पातळ असते. त्याच्यामुळे पराठे आपल्याला जाड लाटायचे आहेत थोडे, म्हणून पिठाचे गोळे थोडेसे मोठे घ्यायचे आहेत. आता फटाफट मी ह्याचे आहेत ना गोळे करून घेते.
आता मी जे मेजरमेंट सांगितलेलं आहे त्याच्यामधून 4 मस्तपैकी पराठे रेडी होतात. तुम्हाला जसे पाहिजेत, जितके पाहिजेत त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण वाढवू शकता आणि तुमच्या डाळीवर सुद्धा आहे. जेवढी तुमची डाळ शिल्लक आहे तुम्ही तेवढेच पराठे बनवा. तर आता बघा मी गोळे करून झालेले आहेत आणि याला ना पिठामध्ये थोडेसे डिप करून लाटून घेणार आहे. जसं आपण चपातीला लाटतो तसंच. पण लाटण्यापूर्वी थोडंसं आपण जसं पुरणपोळी करताना नाही का गोल गोल हाताने म्हणजे हातावर घेऊन फिरवतो, तर त्या टाईपमध्ये थोडंसं फिरवायचं आहे. म्हणजे कसं इव्हनली तो गोळा आहे ना तो लाटला जातो. नाहीतर मग साईडला ना भेगा पडू शकतात, कारण याच्यामध्ये डाळ आहे. आपण पाणी अजिबातच यूज केलेलं नाहीये म्हणून. तर आता मी फटाफट ना हे पराठे लाटून घेते मस्त असे जाड असे आणि त्यानंतर आहे ना मस्त असे खरपूस भाजून घेते. तुम्ही भाजताना तूप सुद्धा वापरू शकता, तेल सुद्धा वापरू शकता, बटर सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जे आवडेल जसं आवडेल तसं तुम्ही करा. कसंही केलं ना तरी सुद्धा पराठे टेस्टला एक नंबरच लागतील. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जसं आपण चपाती भाजतो ना त्या प्रकारे आता आपल्याला भाजायचं आहे. एक साईडला थोडंसं 1-2 मिनिटं ठेवून त्याच्यानंतर मग पलटून त्याच्यावर मग थोडंसं तूप टाकून दुसरी साईड सुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे. आणि पराठे शक्यतो फुगत नाहीत. म्हणजे कुठले कुठले फुगतात, कुठले कुठले फुगत नाहीत. फुगण्यावर काही नाही, टेस्टला महत्त्व जास्त आहे. त्याच्यामुळे हे जरी पराठे फुगत नसले तरी सुद्धा टेस्टला अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मी मस्त असं वरून तूप सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान असे पराठे माझे रेडी झालेले आहेत. तर मग काय म्हणताय मंडळी, करणार ना असे पराठे? एकदम साधे, सोपे, अगदी घरामध्ये जे साहित्य आपल्याकडे असतं त्यापासूनच मी हे पराठे बनवलेले आहेत. तुम्ही हे मस्त केचप सोबत, मेयोनीज सोबत, चहा सोबत, लोणच्या सोबत कसं हवंय तसं खाऊ शकता. एकदा तरी करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचे पराठे कसे झालेले आहेत ते. आणि हो, तुम्हाला माझी आजची व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला आहे ना अजिबात विसरू नका. कारण तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप गरजेच्या आहेत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. तुमचं एक लाईक ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण त्या एका लाईकमुळे आहे ना मला पुढच्या व्हिडिओ अजून उत्साहाने बनवायला खूप जास्त मदत होते. तर चला पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.